कलांचू हे सुंदर फूल देणारं झाड आहेच, पण त्याच्यापेक्षा हे फूल झाडांवर भरपूर दिवस राहते आणि जेव्हा हे फुलं पूर्ण उमलते ना, तर झाडं असे भरून छान सुंदर बाग सजली जाते. पण काय झालं बघा, आता याच्या अशा पद्धतीने बऱ्याचदा याच्यात ही जी दाखवते ना, या प्रकारची अळीसुद्धा असते. ती झाडांचे पानं नंतर फुलं खाण्याचं काम करत असते. त्याच्यानंतर हे झाडं मोठे करायला पावसापासून वाचवावं लागते आणि मोठे करता करता भरपूर वेळ द्यावा लागते. त्याच्यानंतर कुठे याला फुलं येतात, पण हे फुलं मी आज पूर्णपणे तोडून फेकत आहे. याचं कारण काय आहे, एवढी मेहनत केल्यानंतर जेव्हा फूल झाडाला येते, ते काढायची इच्छा तर बिलकुलच होत नाही. पण मला आहे ना, मागच्या वर्षी जसे घनदाट झाडं होते ना, तसे दिसत नाही आहे यावर्षी. त्याच्यामुळं मी पहिलं काम केलं आहे, की हे झाडं फुलं जे एनर्जी घेतील ना, ते आता आपलं झाड अजून नवीन याला फुटवे फुटतील आणि झाड खूप बहरेल. त्याच्यानंतर याचे आपण फुलं फक्त या एका झाडावर मी राहू दिले, बाकी सर्व झाडांचे भरपूर फुलं आले होते. फक्त एकाच झाडावर मी ठेवले आहे, बाकी सगळ्या झाडांचे फुलं बघा अशा पद्धतीने मी तोडून घेते. खराब झालेले पानंसुद्धा तोडते, कारण मला हे झाड मागच्या वर्षीसारखा रिझल्ट दिसत नाही आहे, जास्त मोठं झालेलं नाही आहे. कारण झाड जेव्हा मोठं होते ना, तेव्हा फुलंसुद्धा भरपूर प्रमाणात येतात आणि तो गुच्छामध्ये फुलं आहे ना, बघण्याचा एक आनंद वेगळाच असते. असं कोणतं प्लांट पाहिजे असेल तुम्हाला, की जे एका झाडापासून भरपूर तयार होते, ते कलांचू आहे. याची कटिंग खूप लवकर लागते, पण ह्या झाडांना वाचवणं फक्त पावसाळ्यात थोडी कसरत असते. आणि ते वाचवल्यावर बघा मी इतके रोपं तयार केलेले आहे, बऱ्याचदा या कुंडीतून त्या कुंडीत लावू. आणि आता हे सगळे नंतर मला ज्या फुलाचा आनंद मिळत होता, ते फुलं मी पूर्णपणे तोडून टाकले आहे. कारण मला ह्या झाडांना असं पाहिजे तसा रिझल्ट दिसत नाही आहे. एवढे फुलं येतील आणि नंतर काय, त्याच्यामुळं मी पूर्ण फुलं हे नवीन कड्या येत आहे ना, त्या सगळ्या काढून घेते आहे. झाडांची ग्रोथ मला खूप जास्त पाहिजे होती आणि याचा रिझल्ट कसा मिळेल हे पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. आता हे पूर्ण तोडल्यावर मी झाडांना थोडं थोडं खत देणार आहे. कोणतंही एखादं खत देईल, लिक्विड खत देईल किंवा शेणखत वगैरे देईल. आणि त्याच्यानंतर बघा हे पूर्ण फुलं तोडून घेते आणि नंतर आपले झाडं बघा खूप छान होणार आहे. थोडं जमलं तर थोडं माती वर खाली करेल, कारण माती पण खूप अशी कडक झालेली आहे. कारण या झाडांना मी हातच लावलेला नाही नंतर, की जसे आहे तसेच ते एक वेळा लावले ना, तेव्हापासून तिथेच आहे ते. पण बघा हे कलांचीवर भरपूर कड्या आल्या होत्या आणि सगळ्यात जास्त एका झाडावर तर भरपूर प्रमाणात आल्या होत्या. पण मी सर्व तोडलं आणि एक बागकाम करणाऱ्याला आलेली फुलं कड्या तोडणं हे म्हणजे खूप मोठी गोष्ट असते त्याच्यासाठी. कारण ते खूप मेहनत करत असते त्या गोष्टीसाठी. आणि हे छोटे छोटे जे आपल्याला दिसतात ना, हे सुद्धा आपण लावू शकतो आणि हे सगळे लावून काही दिवस फुलांचा आनंदसुद्धा मला मिळणार. ते एका कुंडीत मी लावून घेते आणि नवीन रोपे जर तयार झाली तर अजूनच चांगलं होईल. त्याच्यामुळं बघा आता, कारण हे टाकायची इच्छा तर होणार नाही इतक्या कड्या. आणि तुम्हाला पुढं दाखवते मी कशा पद्धतीने एका कुंडीत लावून घेतलेलं आहे. किंवा आपण कोकोपीटमध्ये सुद्धा लावलेला भरपूर दिवस त्याला छान असा फुलं म्हणजे जे आपल्या कड्या आहे त्या फुलतील आणि खूप सुंदर कुंडी दिसेल. आणि मनाला जास्त वाईट वाटणार नाही की आपण सगळे फुलं तोडले म्हणून. त्या फुलाचा थोडा तरी आनंद आपल्याला घेता येईल. या पद्धतीने कलांचूचे एक जरी झाड घेतलं आपण भरपूर तयार करू शकतो. आणि हे सगळ्यात बागकामाची आवड निर्माण करणारा प्लांट माझ्यासाठी ठरला आहे. पहिल्यांदा मी एक प्लांट हे घेतलं होतं आणि त्याच्यापासून रोपे वाढवले होते. आणि पावसाळ्यात तेव्हा मला काहीच याची माहिती नव्हती. पावसाळ्यात झाडं खराब व्हायला लागले, मी ते तोडून लावले. तेव्हापासून मला माहीत झालं की हे झाड लावणं खूप सोपं आहे आणि मी ते झाडं वाढवत गेले. आता मात्र हे फुलं कळ्या तोडताना खूप वाईट वाटत आहे. बघा ह्या झाडावर खूप छान आलेलं आहे. बऱ्याच झाडावर असे छानपैकी आले होते, पण मला जसं पाहिजे तसे मला वाटले नाही. आणि मी म्हटलं चला आज हिम्मत करूया, काहीतरी नवीन करूया. कारण प्रत्येक वेळेला आपण आहे ना, काही ना काही नवीन करून बघितलं पाहिजे. कधी कधी सर्व झाडावर नाही तर एका झाडावर तरी प्रक्रिया करून पाहिली पाहिजे, की त्याच्यामुळं आपल्याला नवीन काहीतरी करायला मिळते. आणि त्याचा रिझल्ट कसा मिळते हे मात्र महत्त्वाचं असते. म्हणून यावर्षी करून बघितलेलं आहे. आता याचं रिझल्ट पुढे काय मिळणार आहे हे तुमच्यासोबत तर मी दाखवणारच आहे. आणि मलासुद्धा खूप उत्सुकता आहे की आपण हे पहिल्यांदाच असं केलेलं आहे, फुलं आलेले तोडलेले आहे. त्याच्यामुळं याचा रिझल्ट कसा मिळेल याची उत्सुकता तुमच्यापेक्षा जास्त मलासुद्धा आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. आणि माझे बागकामाचे व्हिडिओ तुम्हाला थोडे जरी आवडलं असेल ना, थोडी माहिती मिळत असेल ना, चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका. ते मात्र विसरता. बघा सगळ्यात जास्त फुलं ह्या झाडाला आले होते बाकी प्लांटपेक्षा. आणि हे सगळे मी तोडले, कारण माणसाचं कसं असते, थोडं मिळाले की अजून जास्त पाहिजे असते. तसंच माझं झालेलं आहे. झाडाबद्दल तर होते माझं, बाकी गोष्टीबद्दल नाही होत. कारण ह्या झाडाला बघा तुम्ही इतकं छान झालेलं आहे ना, तर मला असं वाटतं अजून चांगलं झालं पाहिजे, म्हणजे अजून थोडं पाहिजे असं सारखं असते ना. पण झाडाबद्दल तर हे असायलाच हवं. आणि इथं बघा आता हे पांढऱ्या रंगाचे आहे, यालासुद्धा कळे आलेले आहे. आणि हे पण मी काढून घेते. आणि ही छोटी छोटी कटिंग खूप छान लागणार आहे याची,
कारण एक कटिंग आधीचीसुद्धा लागलेली आहे. याचे पानंसुद्धा लागतात, पण पानापासून रोप तयार व्हायला जरा वेळ लागतो. बघा असं या पद्धतीने तोडलेले पूर्ण फुलं मी लावते कुंडीमध्ये आणि त्याला भरपूर एकदाच पाणी देऊन देते. कारण असं केल्यामुळे काय होईल, आपले हे फुलं उमलतील आणि काही दिवस मला या फुलांचा आनंद घेता येईल. वाईट वाटणार नाही की मी झाडाचे फुलं तोडले आणि ते असेच वाया गेले. त्याच्यासाठी मी हे थोडासा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा खूप छान वाटत आहे ना. आणि याला फुलं पूर्ण उमलल्यावर तर मी दररोज बघत असते कुंडीकडे. एखाद्या झाडावर काम केलं की बघा हे व्हाईट कटिंग आहे आणि हे लागणार. एवढी कटिंग तर लागतेच कलांची, छोटीच्या छोटी कटिंग लागते. आणि बघा आता पूर्ण पाणी देऊ. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी छान असे फुलं फुलले होते बघा. आणि अजून फुलत आहे. अशा पद्धतीने कुंड्या तयार झालेल्या आहे. आणि आता याच्या पुढं या झाडांचं कसं काय होते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.